श्री स्वामी समर्थ. स्वामी सेवा आणि अध्यात्म या चॅनेलवर आपले स्वागत आहे. स्वामी आपल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना. तर बघा, उद्या आहे सोमवार वटपौर्णिमा. तर या दिवशी प्रत्येक महिलांनी आपल्या घरामध्ये काही सेवा आणि उपाय करायला हवेत. या सेवा आणि उपाय केल्याने माता लक्ष्मीची आपल्या घरावर कृपा राहते. त्याचबरोबर कुलदेवीची सुद्धा आपल्याला पूजा करावी लागते आणि त्याचबरोबर या दिवशी सत्यनारायणसुद्धा केले जातात. तर बघा, अशा प्रकारे या वटपौर्णिमेच्या दिवशी प्रत्येक महिलांनी आपल्या घरामध्ये काही सेवा आणि उपाय करायचे आहेत. त्याचबरोबर बघा, वटपौर्णिमा जरी असली तरी प्रत्येक महिलांना घाई असते. पण त्याचबरोबर बघा, पौर्णिमा तिथी देखील आहे. तर या पौर्णिमा तिथीला प्रत्येक महिलांनी आपल्या घरामध्ये काही सेवा आणि उपाय केलेच पाहिजेत. हे सेवा आणि उपाय केल्याने आपल्या घरातील सर्व निगेटिव्हिटी दूर होते. त्याचबरोबर आपल्या काही अडचणी असतात बघा, काहींना आर्थिक अडचणी असतात किंवा काहींना अनेक विविध प्रकारच्या अडचणी असतात. काहींना कामामध्ये यश मिळत नाही, मुले ऐकत नाहीत किंवा पतीची प्रगती होत नाही. अशा प्रकारच्या अनेक अडचणी आपल्या आयुष्यामध्ये येत असतात. तर या अशा अडचणींपासून आपल्याला सुटका मिळवण्यासाठी त्याचबरोबर यावर उपाय म्हणून सुद्धा आपल्याला काही घरामध्ये सेवा आणि उपाय करायचे असतात. तर या सेवा कोणत्या करायच्या आहेत हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. तर बघा, उद्या आहे वटपौर्णिमा आणि वटपौर्णिमा हा सण प्रत्येक महिलांच्या आयुष्यातील सर्वात मोठा सण असतो. या दिवशी आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभावे, तसेच जन्मोजन्मी हाच पती म्हणून आपल्याला मिळावा, यासाठी प्रत्येक महिला आवर्जून ही वटपौर्णिमा साजरी करतात. त्याचबरोबर बघा, वटपौर्णिमा हा सण अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. तसेच बघा, येणाऱ्या प्रत्येक पौर्णिमेला प्रत्येक महिलांनी आपल्या घरामध्ये काही सेवा आणि उपाय केलेच पाहिजेत. असे केल्याने आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीची कृपा होते आणि तिचा कृपाशीर्वाद देखील आपल्यावर राहतो. तर बघा, प्रत्येक पौर्णिमेला महिलांनी आपल्या घरामध्ये संपूर्ण स्वच्छता करायची आहे. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीची आवर्जून पूजा करायची आहे. माता लक्ष्मीचा श्रीसूक्त म्हणून अभिषेक करायचा आहे. त्यानंतर आपल्याला कुंकुमार्चन सेवा देखील या दिवशी करायची असते. तसेच बघा, या दिवशी आपल्या कुलदेवतेची सेवासुद्धा करण्याला अत्यंत महत्त्व आहे. या दिवशी जर आपल्या घरामध्ये कुलदेवतेचा टाक असेल किंवा मूर्ती किंवा फोटो असेल तर या दिवशी आपल्याला अभिषेक घालायचा आहे. त्यानंतर कुलदेवतेच्या टाकावर किंवा मूर्तीवर आपल्याला कुंकुमार्चन सेवा करायची आहे. तसेच आपल्याला या दिवशी माता लक्ष्मी आणि आपल्या कुलदेवतेला नैवेद्य देखील दाखवायचा आहे. तर बघा, अशा प्रकारे जर आपण आपल्या घरामध्ये या आवर्जून सेवा केल्या तर नक्कीच कुलदेवता ही आपल्यावर प्रसन्न राहते. त्याचबरोबर बघा, ज्या घरामध्ये कुलदेवतेला अत्यंत महत्त्व दिले जाते अशा घरामध्ये कुठल्याही प्रकारच्या अडचणी येत नाहीत किंवा कुठल्याही प्रकारच्या संकटे येत नाहीत. कुलदेवता ही आपल्या घराची किंवा आपल्या कुळाची रक्षण करणारी असते. म्हणूनच प्रत्येक पौर्णिमेला मान पान किंवा कुलदेवतेच्या सेवा ह्या आपल्या घरामध्ये व्हायलाच हव्यात. असे सेवा आणि उपाय केल्याने आपल्या घरातील सर्व नकारात्मकता दूर होते. आपल्या घरावर माता लक्ष्मीचा आणि कुलदेवतेचा कृपाशीर्वाद राहतो आणि त्यांच्या कृपेने आपल्या घरावरील सर्व संकटे दूर होतात. तसेच बघा, दर पौर्णिमेला सत्यनारायण पूजा देखील केली जाते. दर पौर्णिमेला आपल्या घरामध्ये जर सत्यनारायण पूजा केली तर भगवान श्री हरी विष्णू यांचा कृपाशीर्वाद राहतो आणि त्याचबरोबर माता लक्ष्मीचा देखील आपल्या घरावर वास राहतो. दर पौर्णिमेला सत्यनारायण पूजा केल्याने आपल्या सर्व आर्थिक अडचणी दूर होतात. त्याचबरोबर बघा, व्यवसाय असेल, उद्योगधंदा असेल यामध्ये प्रगती होते किंवा नोकरीविषयी काही समस्या असतील यासुद्धा दूर होतात. म्हणूनच दर पौर्णिमेला आपल्या घरामध्ये सत्यनारायण पूजा झालीच पाहिजे. आपल्या कुलदेवतीची पूजा झालीच पाहिजे. त्याचबरोबर माता लक्ष्मीची देखील आपल्यावर कृपा व्हावी आणि तिचा कृपाशीर्वाद राहावा यासाठी सुद्धा आपल्या घरामध्ये त्यांची सुद्धा पूजा करणे अत्यावश्यक आहे. त्याचबरोबर बघा, पौर्णिमेच्या दिवशी आपल्या घरामध्ये देखील या सेवा आणि उपाय केल्याने आपल्या घराची भरभराट होते, आपल्या पतीची भरभराट होते आणि त्याचबरोबर आपल्या ज्या काही समस्या असतील त्यासुद्धा दूर होतात. म्हणूनच या वटपौर्णिमेच्या दिवशी प्रत्येक महिलांनी आपल्या घरामध्ये काही सेवा आणि उपाय करायचे आहेत. तर व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे आपण आपल्या घरामध्ये यापैकी कुठलीही सेवा करू शकता. तर बघा, यापैकी कुठलीही आपण घरामध्ये सेवा केली तर नक्कीच आपल्याला हळूहळू परिणाम दिसू लागतील. तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.